प्रतिभावान असतो, साहित्यिक प्रतिभावान आहे, कवी, या सगळ्यांची जी प्रतिभा आहे कुठेतरी दबली जाते का यामध्ये? नक्कीच. आणि आता जसं मोहन भागवतांबद्दल बोलत होता, मला प्रश्न आहे की RSS किंवा मोहन भागवत हे का बोलताय त्याच्यावरती? यांचा अधिकार काय आहे याच्यावरती बोलण्याचा? एक रजिस्टर नसलेल्या ऑर्गनायझेशनचे सरसंघचालक आहेत, त्यांचं आम्ही का ऐकावं? मुलांनी विचारलेत प्रश्न पंतप्रधानांना, गृहमंत्र्यांना, शिक्षण मंत्र्यांना, हे का बोलताय? मुलामध्ये गेल्या 12 वर्षामध्ये एकही पत्रकार परिषद न घेणारी व्यक्ती या देशाचा पंतप्रधान आहे. ते दरवेळी स्वतःच्या मन की बात सांगतायत. आमच्या मन की बात त्यांना ऐकून घ्यायचं नाही. आणि या काळामध्ये जसं तुम्ही म्हणालात की प्रतिभावान लोकांना दाबलं जात आहे का, तर एप्रिल-मार्चच्या दरम्यानमध्ये जवळपास 2 महिने माझं इंस्टाग्राम अकाउंट बंद केलं होतं. का तर त्यांच्या विरोधात एक काढलेलं व्यंगचित्र त्यांना इतकं खटकलं होतं. तर 2 महिने अकाउंट बंद केलं होतं. त्याच्यानंतर मला सुप्रीम कोर्टापर्यंत एक नोटीस पाठवावी लागली. त्याच्यानंतर ते जाऊन अकाउंट सुरू झालं. सो अशी अवस्था देशामध्ये की ज्या राज्यकर्त्यांना स्वतःचं व्यंगचित्रही खपत नाही. म्हणजे संवाद लांबची गोष्ट आहे. यांनी संवाद कधीच मारून टाकलेला आहे आणि आता ते त्याला शॉक ट्रीटमेंट देऊन जागा करायचा प्रयत्न करतायत. हे होणार नाहीये. संवाद संपलेला आहे पूर्णपणे. आणि तरुणांना हे कळून चुकलं. आणि आता जे काही यांचं चाललंय, जे काही डॅमेज कंट्रोल, ते सगळं नाटक आहे पूर्णपणे. आणि मला असं वाटत नाही की ते याच्या बाबतीत बिलकुल सिरियस आहे. ज्या पद्धतीनं धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाल्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांचा सत्कार केला गेला संसदेच्या बाहेर, तो इतका भयानक होता. मी स्वतः जंतर मंतरला होतो, 20 जुलैच्या प्रोटेस्टमध्ये होतो, संसदेपर्यंत गेलो होतो. जो लाठीचार्ज मी बघितलाय, ज्या पद्धतीचं लोकांनी रक्त वाहिलेलं बघितलंय, ते इतकं भयानक होतं की आमचे राज्यकर्ते ज्यांना आम्ही निवडून दिले ते असे कसे वागू शकतात, हा या तरुणाईचा सवाल आहे. आत्ताचं हे यांचं नाटक संपूर्णपणे बंद झालं पाहिजे. तुम्ही तरुणांसोबत सगळ्यांसोबत संवाद साधायला पाहिजे. आणि हे कधीच करणार नाही, कारण हे संपूर्णपणे घाबरतात या गोष्टीला. ते प्रश्नांना घाबरतात आणि हे प्रश्नांची उत्तरं कधीही देऊ शकतात.